शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर। उद्या नवीन सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी 6 आरोपी चेतन पाटीलच्या जामिनावरती 13 सप्टेंबरला होणार सुनावणी। शक्तीपीठ महामार्गाच्या पाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाला सुद्धा ब्रेक। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर MSRDCनं भूसंपादन थांबवलं। राज्यातील आरटीओ कर्मचारी 24 सप्टेंबरपासून संपावरती जाणार। सुधारित आकृतीबंधाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे संपाची हाक। टोलसाठी जीपीएसचा वापर आता केला जाणार आणि त्यासाठीच्या नव्या टोल सिस्टीमला केंद्राची मंजुरी। उपग्रहाच्या माध्यमातून तुमचे टोलचे पैसे कापले जाणार। GNSS सिस्टीम असलेल्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेसवेवरती दररोज 20 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार। 2008 मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमामध्ये दुरुस्ती करत केंद्राकडून नवा अध्यादेश जारी। नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यामधील पाणी वाटपाच्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता। अभ्यास गट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश। शिक्षकांना निलंबित करण्याआधी 3 महिन्यांची नोटीस देणं बंधनकारक। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा। त्यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप। आधार कार्ड विनामूल्य अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबरची डेडलाईन आणि त्यानंतर अपडेट करणाऱ्यांना 50 रुपयांचा दंड लागण्याची शक्यता। आणि यानंतर विदर्भामधल्या बातम्या सुपरफास्ट। वैनगंगा नदीच्या कारधा पुलानं धोक्याची पातळी ओलांडली। त्यामुळे भंडाऱ्यातील गणेशपूरच्या सखल भागामध्ये शिरलं पाणी। BMC पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांच्या स्ट्रक्चरल रिपेअरिंगची कामं सुरू करणार। IIT आणि VJTIनं केलेल्या ऑडिटच्या नंतर तातडीच्या दुरुस्तीची शिफारस। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीपात्राच्या प्रवाहामध्ये क्रेन गेली वाहून। कोरंबी परिसरामधल्या भंडारा बायपास मार्गावर सुरू असलेल्या कामावरील घटना। गोंदियामध्ये पावसाची विश्रांती। झालेल्या पावसामुळे नदी आणि नाल्यांच्या काठच्या शेतीचं मोठं नुकसान। गोंदियामध्ये पुराच्या पाण्यामुळे सालेकसा तालुक्यामधील बोदलबोडी गावामध्ये 21 शेळ्यांचा मृत्यू। 10 शेळ्या पुराच्या पाण्यामध्ये गेल्या वाहून। नुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधल्या चिखलीमध्ये पुरात अडकलेल्या 6 जणांची सुटका। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं केली सुटका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।